चला सामन्याला सुरुवात होते. सन्नाटा तयार. पहिला चेंडू एक जाव. देखील जर आपण आता A1 आपटेवाडी या संघाचा विचार करतो तर चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी सर्व आहे. सन्नाटा तयार. नक्कीच नंदकुमार दादा पेंडुलकर यांच्या माध्यमातून 3 चौकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्नाटा तयार. सनी तयार. बॅटिंग साठी आदित्य गीते. इथे त्रिफळाचीत फलंदाज बाद झालाय. चेंडू समजण्याच्या अगोदर इथे फलंदाजाला बाद केला. नक्कीच नंदकुमार दादा पेंडुलकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आजच्या दिवसानंतरचं फायनलचं थेट तिकीट असेल. आजच्या दिवसातली फायनल या सामन्यानंतर संख्येला आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट +1 आहे. दोन चेंडू 4 धावा. अद्याप विचार केला सनीचा गोलंदाजीचा तर अद्याप 2 चेंडू फेकले गेलेत. सन्नाटा तयार. चानी पुन्हा एकदा चानी तयार. अलगरे चेंडू खेळून काढला. एका धावेचा मानस असेल. धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 3 चेंडू आणि 8 धावा. इथे मात्र थोडंसं मागडं षटक टर्न होत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. चानी चांदीनी जर व्हाईट +1 आलाय. विजयादा 3200 यांच्याकडून 3 चौकारासाठी 5001 रुपये पारितोषिक. चांदणी साठी 3 चौकारासाठी 5001 रुपयाचं पारितोषिक चांदणी साठी. विजयादा 3200 यांच्या माध्यमातून हलक्यारित्या चेंडू खेळून काढला. 4 चेंडू 11 धावा. ते 12 धावा तब्बल खर्च केल्या. जर आपण या षटकाचा जर आपण विचार करतोय तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या धावा भरपूर खर्च केल्या जातात. इथे फलंदाज झालाय बाद. त्रिफळाची चानीला माघारी परतावं लागतंय. थोडस प्रेशर बिल्डअप होण्याचं काम पण इथे ही महत्वाची विकेट होती आणि ती विकेट मात्र गमावली. आणि धावफलकाचा जर आपण विचार करतो मित्रांनो धावफलकावरती 12 धावांची नोंद झाली. अद्याप 5 चेंडू 12 धावा. आतिकला पाहतोय आपण. आतिकला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. नक्कीच विशालदादा अहिरे तुम्हाला नक्कीच पोलीस ऑफिसर आपण पाहतोय विशालदादा अहिरे की तुम्ही स्टेजवर स्थान बनवा. 5 चेंडू 12 धावा.
एक धाव 13 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्या. भरपूर महागडे षटक चांदीच्या माध्यमातून सन्नाटाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. चांदीची विकेट नक्कीच गमावली, प्रस्थापित केली ती म्हणजे सन्नाटा यांनी. पण आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय. भरपूर एक्स्ट्रास या ठिकाणी फेकल्या जातात. या एक्स्ट्रास भरपूर महाग ठरू शकतात, कारण अद्याप पहिलं षटक चालू आहे. 14 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. शेवटचा चेंडू कालच्या दिवसातला जर आपण विचार केला तर 15 बॉलची ओव्हर होती आणि आजच्या दिवसामध्ये 16 बॉलची ओव्हर फेकली गेली. आणि तब्बल या षटकाचा जर आपण विचार करतोय 15 चेंडू मध्ये कालच्या दिवसात 14 धावा दिल्या होत्या आणि आज 16 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्यात. चौदा धावा नक्कीच जर आपण विचार करतो तर दुसरं षटक इथे कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल हे नक्कीच पाहणं गरजेचं असेल. एका बाजूला आपल्याला महादेव सुरवसे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतं, तर एका बाजूला नक्कीच गोलंदाजीची कमान सोपवल्या ती म्हणजे नक्कीच 3 गोलंदाज असतील. एका बाजूला आपल्याला महेश रॉय पाहायला मिळेल, तर एका बाजूला कुमार, तर एका बाजूला राजा. 3 गोलंदाजीचे ऑप्शन आहेत. तिन्ही गोलंदाज चांगले आहेत. गोलंदाजीसाठी कुमार उर्फ मारी तयार. थेट फायनलचं तिकीट असेल या सामन्यामधून आजच्या दिवसामधल्या. शिवमित संघ फायनल मध्ये वाट बघतोय. वाईट +1 असेल धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा धावफलकावरती. तर पुन्हा एकदा वाईट. नक्कीच आपल्याकडे संघाचा जर आपण विचार करतो तर इथून पुढे एक्स्ट्रा धावा भरपूर महागड्या ठरणार आहेत, कारण आपण रमजानकडून चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला या ठिकाणातून पाहायला मिळतं. संघाचा आपण विचार करतोय तर याच विभागामधून बिलॉंग करतो, त्यामुळे नक्कीच हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. 2 वाईड नंतर एक चांगला कमबॅक या ठिकाणी नक्कीच केला जातोय. नक्कीच आपण जर विचार केला पुन्हा एकदा वाईट स्वरूपामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कुमारची गोलंदाजी. 2 धावा असतील. 2 धावेने धावफलक जाऊन पुढे सरसावेल, ते म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. नक्कीच अजून एकदा 21 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्यात. अप्रतिम
अप्रतिम फिल्डिंग या ठिकाणी रमजानच्या मध्ये टाळ्या झाल्या पाहिजेत रमजानसाठी. अप्रतिम फिल्डिंग या ठिकाणी केली जाते कारण झेलबादची नक्कीच संधी होती. नक्कीच रमजानसाठी नंदकुमार दादा पेंडुलकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल हा बॉल अडवल्याबद्दल. चार बॉल चार. एक सेकंद. पहिले दोन चेंडू वाईड होते. पहिलं 5 बॉल 5 बॉल. आताचा डॉट. आताचा डॉट 5 बॉल 5. 5 बॉल 5. 5 बॉल 5 बॉल. पहिलं दोन चेंडू डॉट तदनंतर पहिलं दोन चेंडू वाईट तदनंतर दोन चेंडू डॉट तदनंतर एक वाईट त्याच्यानंतर दुहेरी धाव तदनंतर एक धाव आणि आताचा डॉट. पाच चेंडू झालेत अद्याप शेवटचा उर्वरित चेंडू शिल्लक असेल धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 21. एक धाव असेल. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. चला लवकरात लवकर सामना सुरू करा मित्रांनो. नम्रतेची विनंती असेल सर्वांनाच घरी जायचंय आपापल्या. अप्रतिम फटका या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला महादेवच्या बॅट मधून. महादेव जर विचार करतो तर चांगली फलंदाजी महादेव सिरवसेच्या बॅट मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. राजा मागचा मॅचचा हिरो. नक्कीच आता स्कोरचा जर आपण विचार केला 2 चेंडू मध्ये तब्बल 4 चेंडूचा खेळ झाला. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूचं षटक फार लवकर संपल्यासारखं वाटतंय कारण जर आपण मागची 2 षटक पाहिली तर भरपूर वेळ गेला होता. एकच धाव आहे ना आताची. पंच एकच.
एकच धाव असेल. धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 31 धावा. चार बॉल झाले तथापि. आताचा 9 चेंडू असेल. विशाल इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. जसा 9 चेंडू आला पहिला आवाज. नक्कीच सवाला इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं. बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना चांगला हलकऱ्या चेंडू अडवला गेला. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल. पाच बॉल 34. एकच धाव असेल. 35 धावा धावफलकावरती. दोन धावा. अप्रतिम क्षेत्ररक्षण राजाच्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. 38 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्यात. 38 धावा. 2 चेंडू 38 धावा. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं सन्नाटाच्या माध्यमातून. आतिक तयार. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर धावफलकावरती 40 धावा नोंदवल्या गेल्यात. 4 बॉल 40. अझर. एकच धाव आहे. 41 धावा धावफलकावरती. अझर तयार. शेवटचा चेंडू होता आणि शेवटचा चेंडू डॉट आलाय. विकेट इथे प्रस्थापित केले. टार्गेट असेल ते म्हणजे 42 धावांचं. नक्कीच सामना लवकरात लवकर चालू करा मित्रांनो. विनंती असेल नम्रतेची. 42 धावांचं टार्गेट आहे. इथून पुढे जर आपण विचार करतोय गौरव भोईर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये.
राकेश श्रियांसाठी प्रत्येक डॉट साठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल. मनीभाई यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक डॉट साठी. प्रत्येक विकेट साठी 501 रुपयाचं पारितोषिक. चेतनदादा निकम यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. शैलेश गोरे आवाज येतो का रे? बंद आहे का? हॅलो हॅलो का रे? अरे आप्पा बसले का गोरे? चौकार या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. जर आपण विचार केला हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो नक्कीच पहिल्या चेंडूवर आपल्याला नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. मिस फील्ड नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवर अझरच्या बॅट मधून नक्कीच चौकार आलाय. समीकरण बदललंय. 23 चेंडू 38. पहिल्या चेंडू पासून नक्कीच उलटी गिनती चालू झाली आहे. चांदीला पाहिला आपण नक्कीच गौरव तयार. 2च्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 2 धावा 1 पटण्यामध्ये नक्कीच या संपादित केल्या. अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी नक्कीच आदर्शच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गौरव भोईरवर नक्कीच इथे या ठिकाणी हल्ला चढवला गेला. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. टॅपचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हजारच्या बॅट मधून येतोय. दिमागदार फटका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. जर आपण विचार करतोय तर अझरच्या बॅट मधून चांगल्यारीत्या धावा एकवटण्याचं काम या ठिकाणी केलं. वैयक्तिक 10 धावांवर खेळत असताना संघाची टोटल देखील 10 झाली आहे. नक्कीच डॉट चेंडू फेकला गेला. पुन्हा एकदा अझर तयार. टॅपचा फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. अप्रतिम फटका या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. ज्या धावा त्यांच्या पहिल्या षटकामध्ये होत्या 14 त्याच धावा या ठिकाणी 14 एकवटला जात आहेत. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी अझरच्या माध्यमातून. फक्त फरक इतकाच होता की सन्नाटाच्या माध्यमातून आपल्याला एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळाल्या होत्या आणि इथे मात्र बॅट मधून धावा आल्यात. अझर इज ऑन सेट टू दी फायर. अझरच्या बॅट मधून अप्रतिम फलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जसा चेंडू आला त्याच दिशेने मात्र इथे चेंडू पाठवला जातोय. नक्कीच मंडळाचे सदस्य केशवदादा बांगर यांचं देखील मंचावर हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीने त्यांचं इथेच स्वागत केलं जातं. आपण पाहतोय राकेश श्रियांला प्रत्येक डॉट साठी मनीबाई यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आणि चेतनदादा निकम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक डॉट साठी आणि विकेट साठी 501 रुपयाचं पारितोषिक चेतनदादा निकम यांच्या माध्यमातून.
एक धाव 51 मध्ये नक्कीच यश संपादित केला. सम्राट सीसीला आपण पाहतोय. राकेश तयार. हजारला इथे एक डॉट तर फेकला गेला. अद्याप आपण मनीबाईंचा जर विचार करतो प्रत्येक डॉट साठी 101 रुपयाचं पारितोषिक इथे असेल राकेश रियान यांच्यासाठी. एक डॉट फेकला गेला त्यानंतर अझर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एवन आपटेवाडी या संघाचा प्रमुख फलंदाज. यस अझरला माघारी परतावं लागतं. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमी पडली आणि फलंदाज इथून मात्र बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा मोठा धक्का लागतोय. अप्रतिम बॅटिंग नक्कीच त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली असती पण आता इथून मात्र माघारी परतावं लागतंय. चांगली फलंदाजी बॅट मधून पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला त्याच्या बॅट मधून तब्बल आपल्याला 14 धावा पाहायला मिळाल्या. राकेश रियान अजून एक निर्धाव चेंडू फेकत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव असेल. एकच धाव असेल. धावफलकाचा जर आपण विचार केला या षटकामध्ये तर धावफलकावरती 16 धावा नोंदवल्या जातात. सोळा धावा धावफलकावरती. सोळा धावा धावफलकावरती एकच धाव असेल याची नोंद घ्यायची. नक्कीच पुढील चेंडू प्रगतीपथावर असेल. 5वा चेंडू मार्गस्थ तवासाठी. टॅपचा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. रोमित लाईन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं संघासाठी तब्बल 3 धावा त्यांनी वाचवल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वर पॅट्रोलिंग करत असताना नक्कीच कौतुक करावं लागेल रोमितचं. नक्कीच आपण त्याला लेदर क्रिकेट मध्ये देखील पाहतो पण आता मात्र बॉक्स क्रिकेट मध्ये देखील वर्चस्व दाखवत असताना 17 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. तर 5 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप आता गरज असेल ती म्हणजे 13 चेंडू आणि 25 धावा. समीकरण असेल 13 चेंडू आणि 25 धावा. टॅपचा फटका आहे. अप्रतिम फटका आहे. राजाच्या बॅट मधून येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. टाळ्यांच्या कडकडात मात्र त्याचं स्वागत होत आहे फटक्याचं आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 21 धावा. गरज असेल ती म्हणजे 12 चेंडू आणि 21 धावांची. अद्याप आपण विचार केला हे समीकरण अजून पुढे कॅरी ऑन करावं लागेल. आता 12 चेंडू मध्ये 21 धावा झाल्यात. अजून पुढच्या 12 चेंडू मध्ये 21 धावा कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर चांदी तयार. राजाचा जर आपण विचार केला मागच्या सामन्यामध्ये देखील तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याने पटकवली होती. आता इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी करेल नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. एका बाजूला आपल्याला तवा पाहायला मिळतो जो चांगली सुरुवात नक्कीच अझर सोबत त्यांनी करून दिली होती. आता मात्र गोलंदाजीसाठी केतन सज्ज होतोय. केतन तयार. तवा तयार. नक्कीच स्ट्राईक मात्र इथे चेंज झाली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्या बाजूला आता सन्नाटा तयार होतो. नक्कीच केतन तयार. पुन्हा एकदा राजासाठी. एक जाव असेल
अप्रतिम नक्कीच फटका आपल्याला नक्कीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एकच धाव या ठिकाणी नोंदवली जाईल. त्यानंतर धावफलकाचा विचार करतोय 22वा धावफलकावरती. या शॉट साठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल. टॅपचा फटका उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नक्कीच बाउंड्री लाईन वर आपल्याला आदित्य गीतेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं. नक्कीच बॅट चेंज केली जाते मैदानाच्या आतमध्ये. सन्नाटाला आपण पाहतोय आणि त्याच्या बॅट मधून देखील मोठ्या फटक्यांची नक्कीच अपेक्षित असतील. नक्कीच डेलिब्रेट असेल. धावफलकावरती 25 धावांची नोंद अद्याप झाली आहे. गरज असेल ती म्हणजे 8 चेंडू आणि 19 धावांची. 8 चेंडू 19 धावा. नक्कीच कुमारला आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं. 7 चेंडू मध्ये आता मात्र 19 धावांची गरज आहे. सम्राट सीसी हा संघ एका बाजूने फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने सामना झुकवत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. एवन आपटेवाडी हा संघ आता प्रदर्शन मात्र करावं लागेल. नक्कीच समीकरण बदललंय. मंगेशला आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये आता मात्र इथून पुढे 18 धावांची गरज आहे. समीकरण चांगलं चाललं होतं. हे षटक फार चांगल्यारीत्या फेकलं गेलं. जर आपण चांदणीचा विचार करतोय फक्त आणि फक्त 3 धावा मंगेशला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. चांदणीचा षटकाचा आपण विचार करतोय अवघ्या फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि इथे शांत ठेवण्याचं काम मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर केलं. मंगेश तयार. मागचा मॅचचा हिरो ठरला होता. तब्बल फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत 2 गडी देखील बाद केले होते. लगेच वनसाकडे मात्र लाऊड अपील असेल. मोठा फटका खेळता आला नाही. बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क चांगला झाला नाही. त्याच्यामुळे एकच धाव असेल. इथून पुढे बाळादा पालंडे यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक राजासाठी असेल. प्रत्येक 4 साठी 201 रुपयाचं पारितोषिक. 2001 रुपयाचं पारितोषिक असेल राजासाठी. यस फलंदाज बाद झाला. राजाला माघारी परतावं लागतं. इथून पुढे सामना भरपूर काळ जो एवन आपटेवाडी संघाच्या माध्यमातून झुकला होता तो मागच्या 2 षटकांमध्ये मात्र सम्राट सीसी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पुढील प्रतिस्पर्धी संघ शिवमित संघ तयार करायचा. नक्कीच तयार राहायचं. शिवमित संघ तुमचा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. कर्णधार 201 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक बाउंड्री साठी बाळादा पालंडे यांच्या माध्यमातून. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचा चेंडू. सम्राट सीसी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना औपचारिकता फक्त सामन्यामध्ये शिल्लक असतील. सामना इथे समाप्त झालाय आणि सम्राट सीसी हा संघ विजयी झालाय. चला कर्णधार, चला 301 रुपयाचे मानकरी